Welcome everyone. In the first lesson, you learn about the Earth and our solar system. Now we will turn to get information about the second lesson, motion of the Earth. In the first lesson, we totally get information about different eight planets and their structure. In this lesson, we learn about the Earth, but in some more information. पहिल्या धड्यामध्ये आपण काही ग्रह आणि सोलार सिस्टीम म्हणजे सूर्यमाला याची माहिती मिळवली. आता आपल्याला दुसऱ्या पाठामध्ये पृथ्वीच्या बाबतीत आणखीन थोडीशी माहिती मिळवायची आहे. When we see towards the earth, at that time we suddenly imagine the earth move. जेव्हा आपण पृथ्वीच्या बाबतीत विचार करतो तेव्हा काय लक्षात येतं की पृथ्वी फिरते. पृथ्वी फिरते कशी फिरते तर ती स्वतः भोवती फिरते. बरोबर आहे. एव्हरी ऑब्जेक्ट ऑल्सो मूव अराउंड इटसेल्फ. फॉर एक्झाम्पल स्पिन, भोवरा, टॉप आपण त्याला म्हणतो. टॉप किंवा भोवरा जेव्हा आपण फिरवतो तेव्हा तो कसा फिरतो, स्वतः भोवती फिरतो. बांगडी फिरवतो, भिंगरी खेळता तुम्ही, तेव्हा ती भिंगरी खेळत असताना ती भिंगरी काय करते, स्वतः भोवती फिरते. आणि त्याच वेळेला फिरत असताना आपल्याला एक काय दिसते, एक मध्ये छोटीशी सरळ अशी लाईन दिसते, जी की असते का नाही, एक काल्पनिक आहे, आपल्याला भास होतो त्या लाईनचा. त्याआधी जेव्हा तो भोवरा स्वतःभोवती फिरतो त्या फिरण्याला परिवलन असं म्हणतात. टर्निंग ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड रोटेशन. रोटेशन म्हणजे परिवलन. परिवलन म्हणजे स्वतः भोवती फिरणं. टर्निंग ऑफ अन ऑब्जेक्ट around itself is called rotation. जेव्हा एखादी वस्तू स्वतःभोवती फिरते तेव्हा तिला आपण परिवलन असं म्हणतो. आणि हेच परिवलन आपल्याला कॉल्ड रोटेशन. वस्तू स्वतःभोवती फिरणे किंवा वस्तू स्वतःभोवती फिरते तेव्हा तिच्या त्या गतीला आपण परिवलन असं म्हणतो. when an object move around itself, turn around itself, at that time we see imaginary line. Means that turning position, that turning movement is seen around us imaginary line, that is called axis of rotation. Axis म्हणजेच अक्ष. काय म्हणतात, अक्ष म्हणजेच परिवलनाचा अक्ष किंवा अक्ष असं म्हटलं जातं. इमॅजिनरी लाईन अँड इमॅजिनरी लाईन around which an object rotates is called axis of rotation. Axis of rotation. An imaginary line around which an object rotates is called axis of rotation. यालाच आपण अक्ष असं म्हणतो. Now we see the rotation about Earth. पृथ्वीच्या बाबतीमध्ये बघतो. When we see towards the planets, the whole planets turn around, rotate around itself and also revolves around the sun. You already seen in the first lesson. ग्रह आणि आपली पृथ्वी ही सूर्याभोवती फिरताना आपण बघितलेलं आहे पहिल्या पाठामध्ये. तर आता आपल्याला बघायचंय ते म्हणजे रोटेशन ऑफ अर्थ. रोटेशन ऑफ
अर्थ. रोटेशन म्हणजे परिवलन, आणि पृथ्वीच्या बाबतीमध्ये बघतोय म्हणून पृथ्वीचे परिवलन. पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय? पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं. परत तेच, स्वतःभोवती फिरणं. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते तर तिलाच आपण काय म्हटलेलं आहे? पृथ्वीचे परिवलन. मग रोटेशन ऑफ अर्थ म्हणजे काय? व्हॉट द डेफिनेशन ऑफ रोटेशन ऑफ अर्थ? द टर्निंग. इथं जसं सेम, फक्त ऑब्जेक्ट घेतलंय तर आता इथं आपल्याला काय घ्यावं लागेल? अर्थ. द टर्निंग of an earth of the earth around itself is called rotation of earth. Rotation of earth. पृथ्वीचे परिवलन. Turning of the earth around itself is called rotation of earth. When earth rotates itself, जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, at that time that the earth turns around axis. This axis is slightly inclined. Inclined म्हणजे थोडीशी तिरपी. अशा पद्धतीने थोडीशी कशी असते? तिरपी असते. कशी आहे? इनक्लाइन ऍक्सिस आपल्याला बघायला. फिरत असताना ती एकदम सरळ 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 अशी फिरत नाही, तर ती कशी फिरते? थोडीशी झुकून फिरताना आपल्याला बघायला मिळते. Here you see, it is imaginary diagram. एक डायग्राम काढले अर्थची. काय दिसतंय तुम्हाला इथं? एन यस लिहिलंय, बरोबर आहे. आणि या ठिकाणावरतून तुम्हाला एक प्लम लाईन टाकलेली दिसते. प्लम लाईन. ही प्लम लाईन काय सांगतेय? सेंटर ऑफ द अर्थ. आणि ही प्लम लाईन जेव्हा आपण टाकतो तेव्हा ग्लोब सगळ्यांना माहितीये, पृथ्वी गोल माहितीये, तर तो पृथ्वी गोल फिरताना सुद्धा थोडासा काय झालेला आहे? झुकलेल्या स्थितीमध्ये फिरताना दिसतोय. जसं सोलार सिस्टीम मध्ये पृथ्वी फिरते तशाच पद्धतीने इथं आपल्याला पृथ्वी किंवा आपला ग्लोब जो आहे तो फिरताना दिसतो. आणि जेव्हा हा ग्लोब आपण फिरवतो तेव्हा हा ग्लोब किंवा आपली पृथ्वी जी आहे ती काय होते? स्लाइटली थोडीशी झुकून फिरताना दिसते. आणि हे फक्त या लाईन वरून कळतं. एनएस लाईन ही जी दिसते लाईन तुम्हाला, एनएस लाईन जी दिसते तर ती एनएस लाईन काय सांगते? तर इनक्लाइन ऍक्सिस. थोडीशी तिरपा अक्ष आपल्याला दिसतो. द पॉइंट एन अँड द पॉइंट एस, दीज टू आर द पोल्स ऑफ अर्थ. पृथ्वीचे ध्रुव आपण असं म्हणतो. एन मीन्स नॉर्थ पोल अँड एस मीन्स साऊथ पोल. एन म्हणजे काय? तर उत्तर ध्रुव. आणि एस म्हणजे काय? तर दक्षिण ध्रुव. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. एन अँड एस, दिस लाईन्स एक्सप्लेन्स, shows the inclined axis. Okay, everyone understand? Always in the examination ask about these poles. How many poles of the earth? Which are the poles of the earth? At that time there are two poles of earth. One is the north pole and second is the south pole. Then when we make a imaginary circle between the points of north pole and south pole, जेव्हा आपण या नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मधून एक काल्पनिक वर्तुळ जर आखलं, at that time that imaginary circle makes two part of the earth.
पृथ्वीचे दोन भाग करताना आपल्याला दिसतात जेव्हा आपण एखादी काल्पनिक सर्कल त्यामध्ये पाडलं तर बरोबर मधोमध कुणाच्या तर नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या, जसं इथं दिसते तुम्ही ही इमॅजिनरी काय आहे, एक सर्कल आहे ज्याला काय म्हटलेलं आहे तर इक्वेटोर. इक्वेटोर असं म्हणतात, विषुववृत्त आपण त्याला म्हणतो. इक्वेटोर म्हणजे काय, विषुववृत्त. विषुववृत्त विषुववृत्त म्हणजे एक काल्पनिक वर्तुळ जे की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाच्या मधून जातं. When the equator makes two parts, at that time the part which is near to the north pole and the part which is near to the south pole, दक्षिण ध्रुवाकडे येणारा आणि उत्तर ध्रुवाकडे येणारा असे दोन भाग येतात आणि मग त्यालाच नाव देण्यात आलेलं आहे नॉर्थर्न हेमिस्फियर आणि साऊथर्न हेमिस्फियर. नॉर्थर्न म्हणजे उत्तर गोलार्ध आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो, उत्तर गोलार्ध. उत्तर गोलार्ध. आणि जो साऊथकडच्या भागाकडे येतो त्याला म्हटलं जातं दक्षिण गोलार्ध. दक्षिण गोलार्ध. गोल अर्ध म्हणजे अर्धा भाग. उत्तर म्हणजे उत्तरेकडच्या साईडचा, दक्षिण म्हणजे दक्षिणेकडच्या साईडचा आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे तर साऊथर्न हेमिस्फियर आणि नॉर्थर्न हेमिस्फियर. हाऊ मेनी पार्ट्स ऑफ अर्थ, देर आर टू पार्ट्स ऑफ अर्थ. One is the northern hemisphere and second is the southern hemisphere. And how many poles? There are two poles, north pole and the south pole. It is our earth that we see. Everyone understand? Rotation, axis of rotation and rotation of the earth. Now, when earth turns around itself, how many times take, how many period take by the earth to complete one rotation? Anyone knows? Try to tell. Now, there are 24 hours. किती? 24 तास काय करण्यासाठी लागतात तर एक कंप्लीट रोटेशन कंप्लीट करण्यासाठी लागतात. एक रोटेशन म्हणजे परिवर्तन, स्वतःभोवताली एक जी काही फेरी आहे ती फेरी पूर्ण करण्यासाठी लागते. किती? 24 hours. One more thing, our earth has a small satellite. Everyone knows? काय आहे आपल्या पृथ्वीला? एक सॅटेलाइट आहे. सॅटेलाइट कोणाला म्हणतो आपण? सॅटेलाइट कशाला म्हणतो? सॅटेलाइट म्हणजे काय तर उपग्रह, बरोबर आहे. आणि सॅटेलाइट म्हणजे काय? अ हेवनली बॉडी दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द प्लॅनेट. एक अशी खगोलीय वस्तू जी ग्रहाभोवती फिरते त्याला आपण सॅटेलाइट म्हणतो. आणि त्याच सॅटेलाइटला दुसरं नाव आहे मून. काय नाव आहे? मून. मून इट इज अवर सॅटेलाइट. उपग्रह, चंदामामा आपला, बरोबर आहे. चंदामामा म्हणतो ना आपण, तर हा चंदामामा जो आहे तो आपल्या पृथ्वीभोवती फिरत असतो. व्हेन द मून रोटेट अराउंड इटसेल्फ, जेव्हा चंद्र स्वतःभोवती फिरतो तसाच तो आपल्या पृथ्वीभोवती सुद्धा फिरत असतो. जशी आपली पृथ्वी फिरते तसा तो चंद्र सुद्धा फिरत असतो. ॲट दॅट टाइम दिस मून डज नॉट हॅव इट्स ओन लाईट. हॅज नॉट इट्स ओन लाईट. स्वतःचा प्रकाश आहे का त्याला? नाही. मग हाऊ विल गेट, कसा मिळवत असेल?
that light coming from the sun. जो काही सूर्य आहे त्या सूर्याकडून येणारा प्रकाश जो आहे तो प्रकाश काय होतो या चंद्रावरती किंवा चंद्राच्या पृष्ठभागावरती पडताना आपल्याला बघायला मिळतो. आणि जेवढा भाग कुणाच्या पुढे येतो, सूर्याच्या पुढे येतो किंवा प्रकाशित होतो, तेव्हा तेवढाच भाग काय होतो आपल्याला दिसतो. चंद्र बघितला तर गोल आकारामध्ये आहे, परंतु तो पूर्ण आपल्याला दिसतो का? तुम्हाला प्रश्न पडत असेल, मॅडम असं कसं म्हणायला लागल्यात की चंद्र पूर्ण दिसत नाही, पौर्णिमेच्या दिवशी तर दिसतो. हो, पण पौर्णिमेच्या दिवशी जरी आपल्याला पूर्ण चंद्र दिसत असला तरी पूर्ण अख्खा चंद्र आपल्याला दिसत नाही, तर त्यातला अर्धाच भाग काय होतो आपल्याला प्रकाशित दिसतो. आणि तोच प्रकाशित भाग आपल्याला दिसायला पृथ्वीवरतून दिसायला मिळतो. ओके, समजतं ना? बिफोर दॅट, when the earth rotates around itself, जेव्हा ही जी काही पृथ्वी आहे ती स्वतःभोवती फिरते, तेव्हा ती स्वतःभोवती फिरत फिरत कोणाभोवती फिरते तर या सूर्याभोवती सुद्धा फिरत असते. मग हे सूर्याभोवतीचं फिरणं काय आहे तर रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ, म्हणजेच काय परिभ्रमण. पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतो. आता आपण परिवलन बघितलं आणि या रिव्होल्यूशन मध्ये काय आहे, द अर्थ revolves around the sun is called revolution of the earth. Revolution of the earth. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. तिच्या अशा फेरीला काय म्हटलेलं आहे तर पृथ्वीचे परिभ्रमण. मग परिभ्रमण करत असताना, परिभ्रमण हा सूर्य, बरे, व्हॉट इज दिस? इट इज द सन. आत्ताच तुम्हाला काय सांगितलं? छोटासा चंदा मामा, मून, आणि आपण ज्याच्यावरती राहतो ती पृथ्वी. सूर्याचे जे काही सनलाइट रेज आहे, लाईट रेज, ती वाकडे तिकडे जात आहेत का? मध्ये चंद्र आलाय, मध्येच कोणीतरी आलंय म्हणून असा गेलाय, सोडून गेलाय, असं कधीही होत नाही. मग ते काय करतात, सरळ सरळ जसा मार्ग आहे तशा मार्गाने जे स्ट्रेट लाईन काय होतात, हे रेज पडत असतात. ॲट दॅट टाइम विच पार्ट कम्स इन फ्रंट ऑफ द लाईट रेज, जो पार्ट सूर्याच्या किरणांच्या समोर आलेला आहे तो पार्ट कसा होतो, इट बिकम्स लाईट, लायटन होतो, प्रकाशित होतो. अँड विच पार्ट is not come in front of the light rays, किंवा असेही म्हणू शकतो if the light rays cannot reach on other side of the other part of the moon and earth. जर मग जे काही लाईट रेज पडलेला आहे जिथं पोहोचलेलं नाही तो भाग कसा दिसतो आपल्याला, अंधारामध्ये, ज्याला आपण म्हणतो डार्क पार्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे अंधार दिसतो. तसंच आता ही पृथ्वी आहे आणि पृथ्वी जेव्हा सूर्याच्या भोवती फिरत असते, द ऑर्बिट ऑफ द मून अँड द ऑर्बिट ऑफ द अर्थ
बोथ ऑर्बिट्स आर टोटली डिफरंट. सेम आहेत का? नाही. ही जी काही ऑर्बिट आहे ही पृथ्वीची ऑर्बिट आहे. सूर्य म्हणजे चंद्राची कक्षा आहे फिरण्याची ती पृथ्वीभोवतीची आहे. आणि हा चंद्र पृथ्वी सोबतच कोणाच्या भोवती फिरतोय? तर हा मोठा लट सूर्य आहे सोलार सिस्टीम मधला, त्याच्या भोवती फिरताना दिसतो. आणि फिरत असताना मग जेव्हा ही पृथ्वी रिव्हॉल्युशन करत असते तेव्हा अर्धा भाग हा काय दिसतो आपल्याला? प्रकाशित दिसतो. आता सध्या आपण बघतोय काय दिसतंय? तर बाहेर उजेडच उजेड दिसतोय. बरोबर आहे. तर हा उजेड म्हणजेच काय? तर डे. हा प्रकाशित भाग म्हणजेच काय आहे? डे. आणि जो डार्क भाग आहे तो म्हणजे काय? तर नाईट. इन द मॉर्निंग व्हेन सन रायझेस द सनलाइट स्प्रेड्स एव्हरीवेअर. जेव्हा सूर्य उगवतो सकाळी सकाळी, जेव्हा आपण झोपेतून उठतो, तुमच्या आधीच उठण्याच्या आधीच तो उगवलेला असतो, तेव्हा तुम्हाला उठल्या उठल्या काय दिसतं? तर सगळीकडे प्रकाश दिसतो. आणि तोच प्रकाश म्हणजे काय? तर आपण दिवस असं म्हणतो, ज्याला आपण म्हटलेलं आहे डे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना, आणि फिरत असताना जेवढा भाग सूर्याकडे आहे तेवढ्या भागावरती डे दिसतो. आणि जेवढा भाग दुसरीकडे आहे, बॅक साईडला आहे, अपोजिट साईडला आहे, तर तिकडे काय असते? नाईट, म्हणजे डार्क पार्ट असतो. ओके, सगळ्यांना समजतंय मी काय म्हणते? तर तुम्हाला एक्झाम मध्ये नाईट आणि डे ची डेफिनेशन विचारली जाते, रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ विचारलं जातं, पोल्स विचारले जातात, त्याच्यानंतर रोटेशनची डेफिनेशन विचारली जाते, आणि रोटेशन ऑफ द अर्थ सुद्धा काय केलं जातं? विचारलं जातं. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची डेफिनेशन आहे ती म्हणजे इक्वेटर. आता इक्वेटर लक्षात आलेलं आहे. इमॅजिनरी सर्कल दॅट पासेस थ्रू द सेंटर ऑफ द नॉर्थ पोल अँड साऊथ पोल इज कॉल्ड इक्वेटर. डे कसा तयार होतो लक्षात आलंय? नाईट कशी येते? अधांतरी येते का? डोळे बंद केले की नाईट आणि डोळे उघडले की डे असं होतं का? नाही. तर द पिरियड ऑफ टाइम टेकन टू कंप्लीट द वन रोटेशन. एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी स्वतःभोवती फिरत असताना ही रोटेशन जे आहे ते रोटेशन कंप्लीट करण्यासाठी जो काही वेळ लागतो, पिरियड लागतो, तर त्या पिरियडला द पिरियड ऑफ रोटेशन, एक फेरी कंप्लीट करण्यासाठी जो पिरियड लागतो त्या पिरियडला आपण काय म्हटलेलं आहे?